नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन 2026 संबंधात अत्यंत महत्त्वाची अपडेट आलेली आहे. फायनली आपल्याला माहीत होणार आहे 2026 ची महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन जुलैमध्ये होणार. आता सध्या मित्रांनो आपलं एप्रिल सुरू आहे. आता इथून जर आपण विचार केला तर जुलै जवळपास 3 महिन्याचा कालावधी. ठीक आहे. सो या 3 मंथमध्ये आपल्याला एक्झाम प्रिपरेशन करायचं आहे. इथे एक अत्यंत महत्त्वाचा आणि आपल्या सगळ्यांसाठी खूपच आनंदाची ही बातमी आहे, कारण अनेक विद्यार्थी मित्र पर्टिक्युलर 6-7 महिन्यापासून आपण आतुरतेने वाट बघत होतो की आज महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनचं नोटिफिकेशन येईल, उद्या येईल, परवा येईल. असं करीत करीत आता आपला एप्रिल सुरू झालेला आहे. तरी देखील आपल्याला दिसून येतं की एक्झामिनेशन संबंधित कुठलीही माहिती नाही. अशा वेळी ही माहिती येणं आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचं ठरलं. पण फक्त एक्झामिनेशन जुलैमध्ये होणार इतकंच नाही, तर या पर्टिक्युलर व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून आपण परीक्षा संबंधित 2 महत्त्वाचं माहिती जी आहे, जी मिळालेली आहे ती आपण जाणून घेणार आहोत. यासोबतच एक महत्त्वाचा प्रश्न की यावर्षी म्हणजे 2026 मध्ये महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन दोनदा होणार का? असा महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो उपस्थित होतो, तर त्याला देखील आपण आज बघणार आहोत. त्यामुळे जर आपण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनचं प्रिपरेशन करीत आहात तर हा व्हिडिओ लेक्चर शेवटपर्यंत बघा आणि सोबतच महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन यासाठी कंप्लीट कोर्स आपल्याकडे अवेलेबल आहे. याचं नवीन बॅच आपण सुरू करीत आहोत 27 एप्रिल पासून. सो 27 एप्रिल पासून सुरू होणाऱ्या बॅचची व्हॅलिडिटी 1 वर्षाची आहे. नेटचा पेपर 1 फ्री आहे. 10 वर्षाचं PYQ, MCQ, कुठलंही रेफरन्स बुक न वापरता नोट्स सुद्धा अवेलेबल आहे. दररोज 8 वाजता यासाठी सेशन होणार आणि रेकॉर्डेड फॉर्ममध्ये सुद्धा लेक्चर्स अवेलेबल आहे. फीज आहे 3000 रुपये. डिस्काउंट मिळेल मात्र 2600 रुपयामध्ये कोर्स आहे. बघा हे नंबर्स आहे, यावर कॉन्टॅक्ट करा. पेपर 1 प्रमाणे पेपर 2 मध्ये कॉमर्स, मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स, पॉलिटिकल सायन्स, लाईफ सायन्स, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, मराठी, केमिस्ट्री, इंग्रजी आणि लायब्ररी सायन्सचं मित्रांनो कोर्स अवेलेबल आहे. पेपर 2 ची फी आहे 10,000. यावर डिस्काउंट मिळेल मात्र 8,000 मध्ये. 1 इयर व्हॅलिडिटी आणि नेट सेटचा पेपर 1 हे फ्री ऑफ कॉस्ट आहे. बघा हे नंबर्स आहे, यावर कॉन्टॅक्ट करा. पेपर 2 चं देखील बॅच सुरू होत आहे 27 एप्रिल पासून. याला आपण लवकरात लवकर जॉईन करून घ्या, जेणेकरून जुलैमध्ये जे आपले एक्झामिनेशन आहे त्या संबंधित आपल्याला हेल्पफुल ठरेल. आपण नक्कीच एक्झामिनेशन क्वालिफाय होणार. आता माहिती काय म्हणतं ते आपण समजून घेऊया आणि या संबंधित संपूर्ण कोर्स देखील अवेलेबल आहे. याबाबत मी तुम्हाला माहिती दिलेली आहे. आता जी मेन आतुरता आहे आपली जाणून घेण्याची परीक्षे संबंधात ते आपण बघूया. बघा, महाराष्ट्र व गोवा राज्यातील उमेदवारांसाठी सहाय्यक प्राध्यापक पदाच्या पात्रतेसाठी घेतली जाणारी सेट परीक्षा येत्या जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आयोजित करण्याचं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागाचं नियोजन आहे. म्हणजे कधी होणार एक्झामिनेशन? जुलै 1st वीकमध्ये आपलं पर्टिक्युलर एक्झामिनेशन होणार आहे. ओके, चला हे एक महत्त्वाची न्यूज आहे. खूपच महत्त्वाचं हे पहिला महत्त्वाचा मुद्दा. त्या दृष्टीने आवश्यक बैठका व नियोजन केले जात असल्याची माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी यांनी दिली. त्यामुळे परीक्षेच्या प्रतीक्षेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना आता काय करायचं आहे? तयारीला लागायला हवं आणि या तयारीला तुम्हाला आणखीन व्यवस्थित प्रिपरेशन व्हावं यासाठी पेपर 1 चं कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे. पेपर 2 देखील अवेलेबल आहे. बघा हे नंबर्स आहे. सेकंड महत्त्वाचं, नॅशनल टेस्टिंग एजन्सी NDA तर्फे UGC नेट परीक्षा वर्षातून 2 वेळा घेतली जातात. आपण बघतो की नेट एक्झामिनेशन हे 2दा होतं. त्याचप्रमाणे महाराष्ट्र व गोवा राज्यातील उमेदवारांसाठी सेट परीक्षा वर्षातून 2 वेळा घ्यावी अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. मागील वर्षी एक्झामिनेशन झालेली आहे. जून 2025 मध्ये सेट परीक्षा घेतली गेली, त्यामुळे येत्या जून महिन्यात परीक्षा होईल अशी अपेक्षा होती. परंतु गेल्या काही महिन्यांपासून सेट विभागांसाठी समन्वयक उपलब्ध नव्हते. ठीक आहे. सो त्यामुळे आपण जूनमध्ये परीक्षा न होता जुलैच्या 1st वीकमध्ये एक्झामिनेशन होईल. ओके,
आता विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचे प्रभारी संचालक डॉक्टर प्रभाकर देसाई यांच्याकडे हा पदभार देण्यात आला आहे. त्यामुळे पुढील 2 ते 2.5 महिन्यात सेट परीक्षेचं नियोजन करून परीक्षा घेतली जाईल अशी अपेक्षा आहे. कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी म्हणाले, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या तर्फे सेट विभागातर्फे महाराष्ट्र व गोवा राज्यातील उमेदवारांसाठी परीक्षा आयोजित केली जाते. यावर्षी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा आयोजित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. म्हणजे जुलै फर्स्ट वीक. ओके. पण इथे दुसरी महत्त्वाचं बाब बघा, ज्या विद्यार्थ्यांना PhD करायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी हे खूप महत्त्वाचं आहे. आणि जर आपल्याला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून करायचं आहे तर खूपच प्लस पॉईंट आहे. बघा, या सेट परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर पुणे विद्यापीठातर्फे विविध विभाग व संलग्न महाविद्यालयातील संशोधन केंद्रांमध्ये म्हणजे रिसर्च जे सेंटर आहे यांना उपलब्ध असलेल्या PhD प्रवेश परीक्षेची सुरुवात देखील केली जाईल. त्यामुळे जे विद्यार्थी मित्र सेट परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना PhD करण्याची PhD प्रवेशाची संधी उपलब्ध होईल. आता इथे प्लस पॉईंट आपल्या सगळ्यांना लक्षात घ्या. एकतर आपल्या सगळ्यांना कल्पना आहे लास्ट इयर देखील पुणे विद्यापीठाचं जे एंट्रन्स एक्झामिनेशन होतं ते देखील झालेलं नव्हतं. त्यामुळे अनेक विद्यार्थी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून PhD करण्यासाठी उत्सुक आहे. अशा वेळी हे आणखीन एक महत्त्वाचं संधी संशोधन केंद्रांमध्ये जे आहे PhD प्रवेश प्रक्रियेची सुरुवात केली जाईल आणि जे विद्यार्थी सेट क्वालिफाय आहे त्यांना देखील त्यामध्ये ऑपॉर्च्युनिटी मिळणार आहे. तर हे खूपच महत्त्वाचं आहे ज्या विद्यार्थ्यांना समोर PhD करायचं आहे. नक्कीच हा व्हिडिओ लेक्चर मित्रांनो आपल्या सगळ्यांना आवडला असेल. सोबतच सेटचं पेपर 1 आणि पेपर 2चं बॅचेस आपण सुरू करीत आहोत 27 तारखेपासून. सो आजच जॉईन करा, कारण आता आपल्याकडे वेळ कमी आहे. कमी वेळात जास्त अभ्यास आपल्याला करायचा आहे. ओके. थँक्यू सो मच.